भाजपकडून गटनेता निवडीसाठी येत्या 2 किंवा 3 डिसेंबरला बैठक होण्याची शक्यता. पक्षाकडून गटनेता म्हणून कोणाचा चेहरा जाहीर होणार याकडे लक्ष. महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला आझाद मैदानावरती होणार. विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार. सूत्रांची माहिती. मोदींसह अनेक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती राहणार. आता 5 डिसेंबरला महायुतीचा शपथविधी. 5 तारखेपर्यंत हे राज्य नेमकं कोणाच्या भरवशावर एक्स पोस्ट करत सुषमा अंधारेंचा सवाल. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे आंबेडकर अनुयायी हे दुःखात असतात. त्यामुळे 5 डिसेंबरला महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी करू नये. रिपब्लिकन पार्टीच्या सचिन खरात यांची विनंती. सत्ता स्थापनेच्या धावपळीमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात. एकनाथ शिंदे 2 दिवस करणार गावी मुक्काम. एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत, तर प्रकृती ठीक नसल्यामुळे ते दरे या त्यांच्या मूळ गावी गेलेत. उदय सामंत यांचं स्पष्टीकरण. जितेंद्र आव्हाड बच्चू कडूंची एकनाथ शिंदेंसोबत बैठक. तासभर केली चर्चा. कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची आव्हाड यांची माहिती. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचं नेतृत्व करावं आणि त्यांनी राज्यामध्ये काम करावं. उदय सामंत यांची भूमिका. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव वरिष्ठांकडून निश्चित. संजय केळकर यांची प्रतिक्रिया. जनतेनं विकासाला मत दिलंय, महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी मत दिलंय, केळकर यांचं वक्तव्य. महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळामध्ये भाजपला सर्वाधिक 20, शिवसेनेला 12 ते 13, तर राष्ट्रवादीला 9 ते 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके मंत्रिपदासाठी इच्छुक. कोणत्याही मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली तर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, शेळकेंची प्रतिक्रिया. मी भाजपची सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी पूर्ण करणार. मंत्रिपदाच्या संदर्भात श्वेता महाले यांची प्रतिक्रिया. मागच्या वेळी मंत्रिपदासाठी थांबलो, यावेळी मात्र एकनाथ शिंदे मंत्रिपदासाठी माझा नक्कीच विचार करतील, भरत गोगावले यांचा विश्वास. मंत्रिपदाबाबत केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व निर्णय घेणार. भाजपच्या प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. मंत्रिपदाबाबत कोणतीही मागणी केली नसल्याचं दरेकरांनी केलं स्पष्ट. भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी बोलून दाखवली. मंत्री होण्याची इच्छा. मराठवाड्यामध्ये सर्वात ज्येष्ठ असल्यामुळे मंत्रिपदाची संधी मिळावी अशी ही विनंती. सत्ता स्थापनेपूर्वी मंत्रालयामध्ये लगबग. मंत्रालयामधील मंत्र्यांच्या दालनामधील सामानाचं शिफ्टिंग सुरू. नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार असल्यामुळे सामानाचं शिफ्टिंग. खासदार नारायण राणे यांनी घेतली फडणवीसांची भेट. राज्यामधल्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. नाना पटोले हे आरएसएसचे एजंट. मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांचा गंभीर आरोप. आरएसएस सोबत काम करून पटोलेंनी काँग्रेस पक्ष बर्बाद केल्याचं सुद्धा शेळकेंचं वक्तव्य. बंटी शेळकेंनी माझ्यावरती केलेले आरोप हा संघटनेमधला विषय, त्यावरती नंतर बोलेन. बंटी शेळके यांच्या आरोपांवरती पटोलेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातल्या तब्बल 22 उमेदवारांकडून ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज. ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा पराभूत आमदारांकडून संशय व्यक्त. ईव्हीएममध्ये घोटाळा निघाला तर आमदारकीचा राजीनामा देईन. श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुतेंचं वक्तव्य. तर ईव्हीएमची यंत्रणा मॅनेज होऊच शकत नाही, पाचपुतेंचं विरोधकांना प्रत्युत्तर. मतदानाची वाढलेली आकडेवारी ही संशयास्पद. संध्याकाळी 6च्या नंतर 75 लाख मतदान हा संशोधनाचा विषय. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. वाढीव मतदानाचे व्हिडिओ चित्रीकरणासह सादर करा. नाना पटोलेंची निवडणूक आयोगाला पत्र लिहून मागणी. एका दिवसामध्ये तब्बल 9,99,359 मतांची वाढ कशी काय झाली, पटोलेंचा सवाल. महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमवरती आक्षेप असेल तर काँग्रेसच्या निवडून आलेल्या आमदारांनी राजीनामा द्यावा. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांची निवडणूक आयोगावरती टीका. निवडणूक आयोगाला दिली श्वानाची उपमा. आयोगावरती टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली. बवियाचे पराभूत माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचा ईव्हीएमच्या संदर्भात आक्षेप. ईव्हीएम घोटाळा झाल्याचा हितेंद्र ठाकूर यांना संशय. व्हीव्हीपॅट्स आणि ईव्हीएम मशीन्स जशाच्या तशा तपासल्या जाव्यात, हितेंद्र ठाकूर यांची मागणी.
निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याच्या नंतर आता ईव्हीएमवरती आरोप करणं हा रडीचा डाव. ज्या लोकांनी जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा घेतला त्यांना राज्यामधल्या जनतेनं धडा शिकवला. भाजपचे नेते श्रीकांत भारती यांनी विरोधकांवरती डागली तोफ. राजापूर मतदारसंघामधील काही ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणीची मागणी. ठाकरे गटाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली मागणी. पालघरमधील 4 विधानसभेच्या जागांवरती फेर मतमोजणीची मागणी. वसई, नालासोपारा, बोईसर, विक्रमगड या मतदारसंघांमध्ये होणार फेर मतमोजणी. फेर मतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पराभूत उमेदवारांचं पत्र. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज भंडाऱ्याच्या दौऱ्यावर. विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर पटोलेंचा साकोली मतदारसंघामध्ये पहिलाच दौरा. अंबादास दानवे संभाजीनगरच्या सर्व मतदारसंघांमध्ये घेणार 2 दिवस बैठका. विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला जिल्ह्यामधील एकही जागेवरती विजय मिळवता आला नाही, त्यामुळे दौऱ्याला महत्त्व. विधानसभेच्या निकालाच्या नंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे वरळीत. श्री जरीमरी माता मंदिर आणि मार्कंडेश्वर मंदिरामध्ये जाऊन घेतलं दर्शन, तर वरळीमधल्या शिवसैनिकांसोबत संवाद. सिंधुदुर्गामधल्या पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 48 कोटींचा निधी. पर्यटन स्थळ जागतिक स्तरावरती दर्जेदार करण्यासाठी केंद्राचा प्रयत्न. नाशिकमध्ये रामकाल पथ विकासासाठी केंद्र सरकारकडून 99 कोटींचा निधी. देशभरामधील 40 पर्यटन स्थळांना जागतिक दर्जेदार करण्यासाठी सरकारचा प्रयत्न. रामकाल पथ प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल खासदार राजाभाऊ वाजे यांनी मानले केंद्र सरकारचे आभार. हा प्रकल्प नाशिकच्या पर्यटनाला बूस्ट देणारा ठरेल, अशी ही प्रतिक्रिया. राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला. सोलापूरच्या जेऊरमध्ये नीचांकी 6 अंश सेल्सिअस इतकं तापमान. तसंच राज्यामध्ये आजपासून किमान तापमानामध्ये काहीशी वाढ होण्याचीही शक्यता. नंदुरबारमधल्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील तापमानामध्ये घट. तोरणमाळ परिसरामध्ये तापमान 10 अंशांवर. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीमध्ये कडाक्याची थंडी. मागील 2 दिवसांमध्ये पारा 9 अंशांवर. बेस्ट बसचा स्वस्त प्रवास कायम. नवीन वर्षामध्ये तिकीट दरवाढ न करण्याचा निर्णय. बेस्ट उपक्रमाच्या 32 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांना दिलासा. बेस्टच्या ताफ्यामध्ये 1200 डबल डेकर बस येणार. बसचा ताफा वाढवण्यासाठी बेस्टच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मुंबईकरांना 300 नव्या लोकल्स गिफ्ट. जोगेश्वरीमध्ये नवीन टर्मिनल्स आणि वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्ससाठी 7,927 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी. पश्चिम रेल्वेवरती आज रात्रकालीन ब्लॉक. मरीन लाईन्स ते माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक घेतला जाणार. उद्या मध्य रेल्वेच्या मार्गावरती सीएसएमटी ते विद्याविहारच्या दरम्यान ब्लॉक. ब्लॉकच्या कालावधीमध्ये सीएसएमटी ते विद्याविहारच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती लोकलची सेवा ही जलद मार्गावरती वळवली जाणार. पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावरती सुद्धा उद्या मेगा ब्लॉक. ब्लॉकच्या कालावधीमध्ये सीएसएमटी ते पनवेल बेलापूर या मार्गावरील सेवा रद्द. तसंच ट्रान्स हार्बर मार्गावरची ठाणे ते पनवेल ही सेवा सुद्धा रद्द. पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचं आतापर्यंत 67% काम पूर्ण. उर्वरित काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणार मुंबई रेल्वे विकास महामंडळाची माहिती आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अनुयायांसाठी अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. नागपूर सीएसएमटी आणि कलबुर्गी सीएसएमटीच्या दरम्यान विशेष गाड्या. मुंबईच्या किनाऱ्यावरती इटलीचं जहाज. 93 वर्षांचं अमेरिगो वेस्पुसी हे जहाज मुंबईमध्ये दाखल. जगभ्रमंती करून इटलीचं जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर. कल्याणमध्ये 1857 पासून ते 2024 पर्यंतच्या पोस्टाच्या तिकिटांचं प्रदर्शन. वेगवेगळ्या जिल्ह्यामधील तिकीट स्टॅम्प संग्रह करणारे प्रेमी या प्रदर्शनामध्ये सहभागी आहे. अकोल्याच्या सिरसोलीमध्ये 1803 मधील इंग्रज मराठा युद्धातील शहीद योद्ध्यांना मानवंदना. युद्धामध्ये मराठा सेनापती कर्ताजीराव जायले आणि इंग्रज सेनापती कॅप्टन केन झाले होते शहीद. एनडीएच्या 147व्या कोर्सची पुण्यामध्ये शानदार पासिंग आउट परेड. परेडला प्रमुख अतिथी म्हणून वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल हरमनप्रीत सिंग यांची उपस्थिती. वक्फ बोर्डाला निधी देण्यासंदर्भातला जीआर प्रकरणाची नवीन सरकार येता चौकशी केली जाणार. फडणवीसांची एक्स पोस्ट करत माहिती. जीआरचे औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी केली जाणार असल्याचंही केलं स्पष्ट.
वक्फ बोर्डाला संविधानामध्ये स्थान नाही यावरती भाजप ठाम राहणार. भाजपच्या अधिकृत एक्स हँडलवरती पोस्ट. वक्फ बोर्डाला निधी देण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी परस्पर घेतल्याचा पोस्टमधून उल्लेख. संदीप नाईक दिसायला आणि बोलण्यासाठी सोज्वळ, मात्र त्यांचं वागणं हे आतून अतिरेकी. निवडणुकीमध्ये त्यांनी अनेक गुंड आणले. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंचे संदीप नाईक यांच्यावरती गंभीर आरोप. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची बाबा आढाव यांच्या आंदोलनाला भेट. पुण्यामधल्या महात्मा फुले वाड्यामध्ये मागील 2 दिवसांपासून आढाव यांचं आत्मक्लेश आंदोलन सुरू. बाबा आढाव यांच्यासारखे खरे सामाजिक कार्यकर्ते लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करतात. मात्र दुसरीकडे भाजपचं सरकार आल्यामुळे अण्णा हजारे आंदोलन करत नाहीत. रोहित पवारांचा खोचक टोला. धाराशिवमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावरती अडवणूक. खुर्चीचा खेळ संपला असेल तर शेतकऱ्यांची काळजी करा. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांची टीका. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांची कापूस कोंडी. शासनानं 7,521 रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केलेला असताना कापूस ओला असल्याचं कारण देत शेतकऱ्यांकडून कमी दराने कापसाची खरेदी आहे. लातूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या अभावी द्राक्ष उत्पादकांचं मोठं नुकसान. परिणामी द्राक्षाचे भाव वाढण्याची शक्यता. कोल्हापूरमधल्या एका शेतकऱ्याने चक्क 50 ते 55 पेरी असलेला लांबलचक ऊस पिकवला. शेतामधील लांबलचक ऊस बघण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी. कार्तिक यात्रेच्या निमित्तानं रुक्मिणीचं माहेर असलेल्या अमरावतीमधल्या कौंडिण्यपुरामध्ये अंबा रुक्मिणी महोत्सवाला सुरुवात. 1 लाख दिव्यांचा दीपोत्सव आणि नौका स्पर्धा ठरलं महोत्सवाचं आकर्षण. अकोला दर्यापूर मार्गावरच्या घुसर गावाजवळ बुलेट आणि अज्ञात वाहनाचा अपघात. अमित भातकुले या तरुणाचा मृत्यू. अज्ञात वाहनाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यामधल्या खजरी गावाजवळ शिवशाही बस उलटली. आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू, 10 जण गंभीर तर 15 ते 20 जण किरकोळ जखमी. गोंदियामध्ये झालेल्या शिवशाही बसच्या अपघातामध्ये भंडाऱ्यामधल्या 4 मृत्यू. मृतक लांजेवार दाम्पत्य नातेवाईकांची प्रकृती बघण्यासाठी तर कनोजे दाम्पत्य मुलीला भेटण्यासाठी निघाले होते. नातेवाईकांची भेट होण्यापूर्वीच काळाची झडप. गोंदियामधल्या शिवशाही बस अपघातामध्ये महिला पोलीस कर्मचारी स्मिता सूर्यवंशी यांचाही मृत्यू. 3 महिन्यांपूर्वी झाल्या होत्या पोलिसात भरती. गोंदियामधल्या शिवशाही अपघातामधल्या मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत. पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करत वाहिली आदरांजली. बीडच्या परळी शहरामध्ये एका डॉक्टरकडून रुग्णालयामध्ये तरुणीची छेडछाड. डॉक्टरच्या विरोधामध्ये परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. घटनेच्या निषेधार्थ आज परळी बंदची हाक. भारताच्या आर्थिक विकास दरामध्ये घट. जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान विकास दर 5.4%. मात्र गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये विकास दर होता 8.1%. कर्नाटकमधल्या सरकारी मराठी शाळांमधल्या ग्रंथालयांना पुस्तकं खरेदी करण्यासाठी निधी मंजूर. मात्र या निधीमधून कन्नड पुस्तकच खरेदी करण्याची सक्ती. शिक्षण खात्याचा अजब कारभार. संभल हिंसाचाराच्या सुनावणीच्या दरम्यान मशिदीचा सर्व्हे रिपोर्ट उघडू नये. सुप्रीम कोर्टाचे आदेश. 8 जानेवारीपर्यंत या प्रकरणामध्ये कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश. मध्य प्रदेशमधल्या खंडवा इथे मशाल मिरवणुकीमध्ये आग. 50हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती. आग लागल्यामुळे झाली चेंगराचेंगरी. लखनौमधील फोम आणि फर्निचरच्या कारखान्याला भीषण आग. खबरदारी म्हणून जवळपासची घरं केली रिकामी. आगीचं कारण स्पष्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.